नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शिरोळ तालुक्यात टाकवडेमध्ये शिवप्रेमींनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. प्रशासनानं पुतळा हटवल्यामुळे गावात तणावाचं वातावरण. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन न मिळालेल्या कोल्हापुरातील काही महिलांनी गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय. ई-KYC न झाल्यानं काही महिलांना पेन्शन मिळत नसल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. इचलकरंजीतील IGM रुग्णालयातला विविध गुणदर्शन कार्यक्रम चर्चेत. अतिदक्षता विभागाजवळच्याच हॉलमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावत बेजबाबदारपणाचं दर्शन. RPI आठवले गटाच्या मातंग समाज न्याय हक्क परिषदेला समाज बांधवांनी उपस्थित राहू नये, मातंग समाजाच्या जिल्ह्यातील नेत्यांचं आवाहन. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवत रयतेकडून अभिवादन. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या विस्तारानं. शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावात ग्रामपंचायती समोरच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याचं आज सकाळी उघडकीला आलं. प्रशासनानं विनापरवाना बसवलेला पुतळा हटवण्याचं आवाहन केलं, परंतु ग्रामस्थांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर सायंकाळी प्रशासनानं हा पुतळा हटवल्यामुळं गावात तणाव निर्माण झालाय. ग्रामस्थांनी टायर पेटवून गावात येणारे रस्ते बंद केलेत. शिरोळ तालुक्यातील टाकवडे इथं मंगळवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयासमोरच्या प्रांगणात अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. आज सकाळी हा प्रकार उघडकीला येताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. गावामध्ये पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. परवानगी न घेता पुतळा बसवण्यात आल्यामुळे प्रशासनानं संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. ग्रामस्थ आणि तरुणांनी हा पुतळा काढून अधिकृतपणे परवानगी घेऊन तो पुन्हा बसवावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. मात्र गावातील तरुणांकडून तसंच ग्रामस्थांकडून पुतळा उतरवला जाणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात आली. ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात चर्चाही झाली. मात्र कोणताही निर्णय न झाल्यामुळं सायंकाळच्या सुमाराला प्रशासनानं पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उतरवला. यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी गावाच्या सीमा बंद केल्यात, तसंच टायर पेटवून प्रशासनाचा निषेध केलाय. सध्या गावामध्ये तणावपूर्ण वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये परिचारिका दिनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाद्वारे आनंद व्यक्त करणाऱ्यांना आपण हा कार्यक्रम रुग्णालयात करतोय याचं भान राहिलं नाही. कार्यक्रमासाठी लावलेल्या ध्वनी यंत्रणेच्या आवाजाचा रुग्णांना त्रास झाल्यानं त्यांनी संताप व्यक्त केला. खरं तर रुग्णालयाचा परिसर हा सायलेंट झोन असतो. उपचार घेणाऱ्या रुग्णांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी रुग्णालयांच्या परिसरात कर्णकर्कश हॉर्न वाजवण्यावर सुद्धा निर्बंध असतात. पण थेट रुग्णालयातच ध्वनी यंत्रणेचा वापर करत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा प्रकार इचलकरंजीतील IGMमध्ये घडलाय. जागतिक परिचारिका दिनानिमित्त रुग्णालयातील अतिदक्षता विभागाजवळच्याच हॉलमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याला कुणाची हरकत नसावी, पण या कार्यक्रमासाठी वापरण्यात आलेल्या ध्वनी यंत्रणेच्या आवाजाचं भान या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना राहिलं नाही. त्यामुळे या विविध गुणदर्शनाची शहरात आता चर्चा रंगली आहे. कार्यक्रमातील मोठ्या आवाजातील गाण्यांचा इतर वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांबरोबरच अतिदक्षता विभागातल्या रुग्णांना अधिक त्रास झाला. विविध गुणदर्शन कार्यक्रमातून बेजबाबदारपणाचं दर्शन घडल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून IGM रुग्णालयाचं व्यवस्थापन या प्रकाराची आता काय दखल घेत आहे हे बघावं लागेल.
गेल्या काही महिन्यांपासून काही लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे आज काही लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पेन्शन मिळालेली नसल्याची भावना या महिलांनी बोलून दाखवली. दरम्यान अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा झाली नसल्याचं सांगत उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असं आवाहन केलंय. गेल्या काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन लाभार्थ्यांना मिळालेली नाही. त्यामुळं आज काही लाभार्थी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या. महिलांना अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून पेन्शन मिळाली नसल्याचं या महिलांनी सांगितलंय. 15 ते 17 वर्ष झाले मला पेन्शन मिळत्या. केडीसी बँकेत मिळत होती आणि जसं आता लाडक्या बहिणीचं हे झालं तसं आमच्या पेन्शिलीचं असं गैरमेळ व्हायला लागला आहे. कमीत कमी 6 महिने झाली आमची पेन्शिल आमच्या ह्या बी खात्यावर नाही, दुसरे बँक पासबुक आहे तिथं बी नाही. आज सकाळी देखील मी जाऊन युनियन बँकेत चौकशी करून आलो. हायताचा दाखला द्या म्हणलीत, उत्पन्नाचा दाखला द्या म्हणलीत, आम्ही सगळं देऊन बसलो आहे. तर देखील आमच्या पेन्शिलीची काय शासनानं काय हे केलेलं नाही. कारण की आमच्या 2 मुली आहेत किंवा प्रत्येकीचे 1-2 मुले आहेत. ह्या ह्यानं महागाईनं चालणार कसं आमचं? आमची काय दुसरं काय येणं आहे का? आमची शासनानं आमची दखल घ्यावी हीच आमची नम्र विनंती आहे. मी संजय गांधीचे लाभार्थी आणि ह्या सर्व महिला संजय गांधीच्या लाभार्थी आहेत. गेलं 6 महिने झालं सर आमची पेन्शन जमा झालेली नाही आहे. आम्ही संजय गांधीचं शहरमधल्या ऑफिसला हेलपाटे मारून आत्तापर्यंत म्हणजे बघितलं, तिथून पण आम्हाला काय प्रत्युत्तर मिळालेलं नाही. म्हणून शेवटी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला 11:15 वाजता इथं आलेलो आहे. 11:15 वाजता आल्यानंतर आम्हाला त्यांच्या साहेबांच्या पेकडून समजलं की 1 तासभर मिटिंग चालणार, तुम्ही तासभर बसा म्हणून. आम्ही 1 तासाचं 2 तास बसलो, पण आता 2 वाजायला आले दुपारचे, पण अजून पण आम्हाला काही साहेबांच्याकडून म्हणजे भेटण्याला वेळ मिळाला नाही. तरीसुद्धा तिने आम्हाला जे शहरचे तहसीलदार आहेत संजय पवार साहेब का काहीतरी असं त्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे भेटायला पाठवल्यानंतर तिने आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली की बाबा आवरण शासनाकडून आलेलं त्याला आम्ही काय करू शकत नाही, तुमची नावं द्या इथं आणि तुम्ही जावा. दरम्यान संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनानं ई-केवायसी करण्यासाठी सांगितलंय. मात्र अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्यामुळं त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधित कार्यालयात जाऊन लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असं आवाहन उपजिल्हाधिकारी संपत खिल्लारी यांनी केलंय. कोल्हापुरात 17 मे रोजी RPI आठवले गटाच्या वतीनं मातंग परिवर्तन परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला कोल्हापूर जिल्हा मातंग समाज आणि मातंग समाज पक्ष संघटनांकडून विरोध होऊ लागलाय. विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या मातंग समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील समाज बांधवांनी या परिषदेला उपस्थित राहू नये असं आवाहन केलंय. मातंग समाजाच्या विकासासाठी आणि मातंग समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोल्हापुरात 17 मे रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मातंग परिवर्तन परिषद आयोजित करण्यात आली आहे. मात्र या परिषदेला कोल्हापूर जिल्हा मातंग समाज आणि मातंग समाज पक्ष संघटनांनी विरोध केलाय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आलेत. मातंग समाजावर सातत्यानं अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिषद घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे या परिषदेला जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांनी उपस्थित राहू नये असं आवाहन जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं RPI-च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रूपा वायदंडे यांनी केलं आहे. अनेक वर्ष मातंग समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे. सरकारकडून या मागणीला मंजुरी मिळालेली आहे आणि याच्यानंतर रिपब्लिकन पक्षाने भारत बंद ठेवून या उपवर्गीकरणाच्या मागणीचा विरोध केलेला आहे. तर आज कोल्हापूर जिल्ह्यात ही मातंग समाज परिवर्तन परिषद घेत असताना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी मातंग समाजाच्या उपवर्गीकरणासंदर्भात प्रथमतः स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. मातंग समाजाची दुसरी भूमिका अशी आहे की गेले अनेक वर्ष मातंग समाजासह इथला संपूर्ण बहुजन समाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भारतरत्न पुरस्कारासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत आहे. 5 वर्षाच्या 3 टर्म असे 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या नामदार रामदासजी आठवले यांनी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी काय प्रयत्न केले? एक शिफारस पत्र म्हणजे प्रयत्न असू शकत नाही. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील का? आमची तिसरी भूमिका अशी आहे
की मातंग समाजाच्या खऱ्याखुऱ्या आर्थिक विकासाकरिता जे आर्थिक विकास महामंडळ आहे, साहित्यरत्न अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, या महामंडळाला महात्मा फुले महामंडळा इतकंच भाग भांडवल 10,000 कोटींचं मिळावं, ही आमची तिसरी भूमिका आहे. आमची चौथी भूमिका, सातत्यानं मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये काही ठिकाणी किंवा बहुतांश ठिकाणी हा अन्याय जो आहे ते रिपब्लिकन पक्षातल्या तथाकथित पुढाऱ्यांना, त्या नेत्यांनी केलेला किंवा सवर्णांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही पुढाऱ्यांनी त्या सवर्णांची तोडपाणी करून मातंग समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. याच्यामध्ये रुकडीची घटना आहे, रुईची घटना आहे, येवतीची घटना आहे, उचगावची घटना आहे. मातंग समाजावर जाणीवपूर्वक केलेल्या या अन्यायासंदर्भात रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे पुढारी समस्त मातंग समाजाची माफी या अन्यायासाठी मागणार का, हे त्यांनी या परिवर्तन परिषदेपूर्वी स्पष्ट करावं. या पत्रकार बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विशाल देवकुळे, बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे, सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दत्ताजी कवाळे, अमोल महापुरे, बाबा यशवंत, अक्षय साळवे, श्रीकांत पाटोळे, अभिषेक भंडारी, महिपती खिल्लारे यांच्यासह मातंग समाज बांधव उपस्थित होते. ग्राहकांच्या मनात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बाबत शंका असल्यानं महावितरणनं हे मीटर बसवण्याचं काम थांबवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. महावितरणच्या RK नगरमधील कार्यालयात सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. मात्र या मीटरबाबत ग्राहकांच्या मनात शंका असल्यामुळं हे काम थांबवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली आहे. महावितरणच्या RK नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता कुलदीप गायकवाड यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दक्षिण अध्यक्ष ऋषिकेश हुन्नोरे, रोहन विभूते, गोविंद माने, अमित हुन्नोरे, ऋषिकेश गाडवे, फयाज बागवान, कविता आमले, धनश्री चौगुले, सुजाता मोहिते, अनुराग शिंदे, अनुष्का चौगुले, अंकिता जाधव, जयश्री निळकंठ, वैभवी खरबुडे, श्रद्धा हुन्नोरे आदी उपस्थित होते. नागरिकांना प्रवासी वाहनांसंबंधी तक्रार करता यावी यासाठी कोल्हापूर RTOंनी 9423012134 हा नवीन व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रवासी वाहनांसंबंधीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी या व्हॉट्सअप क्रमांकाचा वापर करावा असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आधारित आता थांबायचं नाही हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. इचलकरंजी महानगरपालिका आणि फॉर्च्यून प्लाझाच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. मुंबईमधल्या एका सत्य घटनेवर आधारित आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पण भावनेचं दर्शन घडवणारा आता थांबायचं नाही हा चित्रपट 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झालाय. शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हणमघर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 2017मध्ये मुंबईत घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटातून मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य तत्परतेवरही प्रकाश टाकण्यात आलाय. त्याचबरोबर संपूर्ण समाजाला या चित्रपटाच्या माध्यमातून कितीही अडचणी आल्या तरी जीवन प्रवासात थांबू नका असा संदेश देण्यात आलाय. या चित्रपटातून इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं सुद्धा प्रेरणा घ्यावी या उद्देशानं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या पुढाकारातून फॉर्च्यून प्लाझाचे अपूर्व शहा यांच्या सहकार्यानं या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी अशा 450 जणांनी हा चित्रपट बघितला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी या चित्रपटापासून प्रेरणा घेत आपण सगळ्यांनीच इचलकरंजीकरांना सेवा सुविधा देण्यात कितीही अडचणी आल्या तरी थांबायचं नाही असा निर्धार करूया असं आवाहन केलं. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनासाठी फॉर्च्यून प्लाझाच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आलेल्या या शोवेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, कामगार अधिकारी विजय राजापुरे, महादेव मिसाळ, फॉर्च्यून ग्रुपचे विशाल पाटील, प्रदीप होंडाव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळाचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन 17 ते 18 मे या कालावधीत पन्हाळा इथल्या संजीवनी नॉलेज सिटी या ठिकाणी होणार आहे। या अधिवेशनात विविध ठराव केले जाणार आहेत। सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य कार्याध्यक्ष DS पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघ महामंडळ या संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन पन्हाळ्यातील संजीवनी नॉलेज सिटी इथं होणार आहे। 17 आणि 18 मे या कालावधीत होणाऱ्या या अधिवेशनाचं आयोजन कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळानं केलं आहे। शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे। सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष DS पाटील यांनी ही माहिती दिली। अधिवेशनात सारथीचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। दुपारच्या सत्रात अरविंद मानकर यांचं म्युझिक थेरपी या विषयावर व्याख्यान होणार असून सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक अजित कुमार कोष्टी यांचा हास्यकल्लोळ हा कार्यक्रम होणार आहे। रविवारी सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर BM हिरडेकर यांचं सेवानिवृत्तीनंतरचं आनंदी जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहे। यानंतर राज्य महामंडळाचे माजी अध्यक्ष JK पाटील यांचं सेवानिवृत्तीनंतरची वाटचाल आणि आव्हानं या विषयावर व्याख्यान होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये खुलं अधिवेशन होणार असून यामध्ये संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात येणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं। या अधिवेशनात 4 ठराव केले जाणार आहेत। अधिवेशनाला राज्यभरातून 600 सेवानिवृत्त मुख्याध्यापक उपस्थित राहतील असं आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे। पत्रकार बैठकीला कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष MK आळवेकर, उपाध्यक्ष ND नाझरे, SD कळके, SY पाटील, RG पाटील, BR बुगडे आदी उपस्थित होते। कोल्हापूर शहरात आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली। रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पुतळा कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमध्ये उभारण्यात आला आहे। 1990 साली उभारण्यात आलेल्या या पुतळ्याकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होऊ लागल्यानंतर ऐतिहासिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असणारे साताप्पा कडव आणि त्यांच्या सहकार्यांनी शिवशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून संभाजी महाराजांचा पुतळा आणि परिसराचं जतन करण्याचं काम सातत्यानं सुरू ठेवलंय। शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीबरोबरच वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात। आज जयंतीनिमित्त पुतळा परिसराची स्वच्छता करून रांगोळी घालण्यासह फुलांची सजावट करण्यात आली होती। प्रतिष्ठानच्या वतीनं दर महिन्याला पुतळ्याच्या ठिकाणी नवा ध्वज फडकवण्यात येतो। त्यानुसार आज भगवा ध्वज फडकवत शंभूराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर साखर पेढ्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता। छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाला शिवशक्ती प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या 368व्या जयंतीनिमित्त मुरगुड शहरातून त्यांच्या 22 फुटी मूर्तीची मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली। शिवकालीन वेशभूषेत लहानग्यांचे घोड्यावर आरूढ होऊन केलेलं सादरीकरण हे या मिरवणुकीचं आकर्षण ठरलं। या मिरवणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। मुरगुडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 368व्या जयंतीनिमित्त त्यांच्या भव्य 22 फुटी मूर्तीच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामदैवत अंबाबाई मंदिराजवळ सुवासिनींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचं औक्षण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, महाराणी सईबाई यांच्यासह शिवकालीन वेशभूषा परिधान करून लहानगे घोड्यावर आरूढ झाले होते। त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। धनगरी ढोलताशांचं वादन, लाईट आणि साऊंड शोनं या मिरवणुकीमध्ये वेगळाच रंग भरला होता। मिरवणूक पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक, आदमापूरचे सरपंच विजय गुरव, विनोद चौगुले, ओंकार पोद्दार, सुरेश रामाणे, श्रीकांत चौगुले, यदुवीर रावण
आदी मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील गुणवंतांनी मिळवलेलं यश हे इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं. स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भोगावती कारखान्याच्या वतीनं आयोजित कारखाना कार्यक्षेत्रातील गुणवंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दिवंगत आमदार PN पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून गुणगौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 2024-25 या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या यशस्वीतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. रामचंद्र भाऊ पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी पब्लिक स्कूलच्या माध्यमातून आमदार PN पाटील यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील मुलांचं शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल केलं असल्याचं सांगत त्यांचे विचार पुढे घेऊन जाणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं सांगितलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी या कार्यक्रमात सन्मानित झालेल्या मान्यवरांच्या सत्कारापासून विद्यार्थी प्रेरणा घेतील आणि जीवनात विविध क्षेत्रात यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना न्यायाधीशपदी निवड झालेल्या सायली पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपला जीवन प्रवास मांडला. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, नेहा पाटील, विश्वास पाटील, रघुनाथ कोतेकर, विठ्ठल महाडेश्वर, अभय डोंगळे, नम्रता पाटील, विश्वास अत्तिग्रे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, सत्कारमूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांचा 50वा स्मृतिदिन विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी संपन्न झाला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय मोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं स्वर्गीय आमदार किसनराव मोरे यांच्या 50व्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आदर्श शेतकरी उत्तम पाटील, आदर्श माध्यमिक शिक्षक प्रभाकर धामणे यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन संजय सिंह पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, जीवन पाटील, शामराव देसाई, PD धुंद्रे, अरुण जाधव, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, संचालक अभिजित तायशेटे, RK मोरे, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, AY पाटील, प्रवीणसिंह पाटील, सत्यजित जाधव, फिरोज खान पाटील, उमेश भोईटे, राजेंद्र पाटील, नंदकुमार ढेंगे, रणजित पाटील, शशिकांत पाटील, जयसिंगराव खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापुरातील जरगनगर इथं छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. या उत्सवामध्ये रविवारपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बाबा जरगनगर, रामानंद नगर आणि पाचगाव परिसरातील तरुण एकत्र येत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संयुक्त छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज सकाळी उद्योजक प्रशांत पवार आणि महेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं पूजन करून यंदाच्या जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशांत जरग, संतोष जरग, पंकज पाटील, संजय मिंगाणे, निखिल शिरदवाडे, अथर्व साळोखे, प्रणव पांगे, पियुष तटकरे, अर्जुन जरग आदी उपस्थित होते. या उत्सवांतर्गत लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या मिरवणुकीनं या जयंती उत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्ता ही महान योद्ध्यांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं प्रतिपादन ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी बोलताना ॲडव्होकेट पठाडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, शौर्य आणि विद्वत्ता ही महान योद्ध्यांमध्ये सर्वोच्च स्थानी असल्याचं सांगितलं. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ओंकार शिंदे, अमोल कुरणे, पंडित चौगुले, निवास सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, संतोष अहिरे, ओंकार पाटील, राहुल गव्हाणे आदी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील मुळशिंगी इथल्या येल्लूबाई पांडुरंग कांबळे या वृद्ध महिलेचा आज विहिरीत पडून मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील जवानांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सुनील कांबळे यांनी या शोध मोहिमेचं नेतृत्व केलं. पेठ वडगावमधील बळवंतराव यादव हायस्कूलच्या 10वीच्या 2009-10 या वर्षातील बॅचचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये PL पवार, AG पाटील, SR जाधव या शिक्षकांना माजी विद्यार्थ्यांनी सन्मानित केलं. शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली. शाळेतील आठवणींना उजाळा दिला. या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हितगुज साधलं. स्नेह मेळाव्यात सहभागी माजी विद्यार्थ्यांनी फनी गेम्सचा सुद्धा आनंद लुटला. वैभव उपाध्ये, नितीन पाटील, पूजा गदाले कागले यांच्यासह अन्य माजी विद्यार्थ्यांनी या स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुरगुड इथं शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता उपक्रम राबवला. तब्बल 3 तासांच्या श्रमदानातून मरगुबाई मंदिर परिसर, शिवतीर्थ, महालक्ष्मी उद्यान, बस स्थानक तसेच नगर परिषद कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. या उपक्रमात सर्जेराव भाट, धनंजय सूर्यवंशी, तानाजी भराडे, अमर सुतार, अमोल मेटकर, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश पारशवाड, शिवाजी चौगले, आनंदा रामाने तसंच नगरपालिका कर्मचारी बबन बारदेसकर आदींनी सहभाग घेतला. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिकांच्या नेतृत्वाखालील सोलापूर जिल्ह्यातील भीमा सहकारी साखर कारखाना कुणालाही थांगपत्ता लागू न देता मल्टीस्टेट करण्यात आलाय. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी, सभासद आणि कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. एस न्यूजच्या माध्यमातून गेले 8 दिवस शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारखाना आर्थिक गर्तेत सापडला असताना तो मल्टीस्टेट करण्यात आल्यानं कारखाना कार्यक्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पांडुरंग दादा शेळके यांचे पुत्र उद्योजक समाधान शेळके यांच्यासह काही सभासदांनी मल्टीस्टेट विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीची सगळी भिस्त आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर असणार आहे. याच संदर्भात उद्योजक समाधान शेळके यांच्याशी केलेली ही बातचीत. चेअरमनची मनमानी, शेतकरी कामगारांच्या डोळ्यात पाणी. भीमा कारखाना म्हणजे एक तर समजा एखादा कामगार जरी नोकरी लागला तर त्याचं लग्न 100% त्याला मुली द्यायचं सुद्धा एक अट्टास असायचं. एक बँकेत नोकरी लागली असं त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे इतकं त्या कारखान्याची क्रेज मोठी होती की आता ऊस गेला तरी सुद्धा बिल तर लांबच राहिलं, पण तिथल्या विश्वस्तांची किंवा चेअरमन साहेबांची भेटच होत नाही असं लोकांचं सांगण्यात येतं. आणि वस्तुस्थिती आहे 7 लाख टन ऊस गाळणारा कारखाना त्यावेळेस 72,000 टन कारखान्यानं ऊस गाळत गेला. हे तफावत आपल्या मिसमॅनेजमेंटची म्हणायची का शेतकरी. तिथं आज ऊस घालत असताना 50 वेळा शेतकरी विचार करतो. इतकी दुरावस्था तिथली परिस्थिती असायची. त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली आणि लोकांना आता सत्य बाहेर आलं. त्यावेळेला जन आक्रोशाचा बांध अक्षरशः फुटून गेलेला आहे. एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखानदारीमध्ये एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यावर आज मात्र मोठं आर्थिक संकट ओढवलेलं आहे. या आर्थिक संकटामध्ये शेतकरी आणि कामगार हे पुरते पिचून गेलेत.
कारखान्याच्या या आर्थिक संकटामागं नेमकी कारणं काय आहेत? आज कारखान्याची अवस्था नेमकी काय आहे? भविष्यात या कारखान्याची वाटचाल कशी असेल? आणि आज एकीकडं हा कारखाना आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडं कारखान्यामध्ये लोकांनी ज्यांना विश्वस्त म्हणून पाठवलं ते महाडिक मंडळी आता हा कारखाना मल्टीस्टेट करू पाहत आहेत. किंबहुना मल्टीस्टेट करण्याच्या निमित्तानं त्यांनी हा कारखाना आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे असे आरोपही होत आहेत. याच अनुषंगानं भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट होऊ नये यासाठी ज्यांनी कायद्याचा लढा उभा केलेला आहे ते समाधान दादा शेळके आत्ता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या कारखान्याचा प्रवास, या कारखान्याचा वैभवाचा काळ, या कारखान्याची आत्ताची अवस्था, मल्टीस्टेटसाठीचा त्यांचा लढा आणि या कारखान्याचं भवितव्य या संदर्भात जाणून घेणार आहोत. समाधानजी, आपलं एस न्यूजमध्ये स्वागत. भीमा सहकारी साखर कारखान्याशी तुमच्या कुटुंबाचं एक वेगळं नातं आहे. आपले वडील या कारखान्यामध्ये तब्बल 25 वर्ष व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत. आपल्या वडिलांसह त्यांचे जे काही सहकारी कारखान्यामध्ये विश्वस्त म्हणून ज्यांनी काम केलं त्यांचा कारभार तुम्ही पाहिला आहे आणि आज कारखान्याची अवस्था तुम्ही पाहताय, तर याबद्दल काय सांगाल? भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वैभवाच्या काळाबद्दल. नमस्ते. आपण खूप चांगला प्रश्न विचारला आहे की माडिक कुटुंबियांनी 74च्या दशकामध्ये कारखाना निर्मिती केली, तर आमच्या जन्माच्या अगोदरचा विषय आहे. त्या काळामध्ये बी असा काही एक काळ पूर्वीची लोक सांगतायत की त्यांच्या वेळेला सुद्धा असाच काय प्रसंग ओढवला गेला होता की कारखाना काढला पण तो त्यांना मॅनेज करता आला नाही. त्याच्यानंतर 80-82च्या काळापासून, आमचा जन्म 80ला आहे, त्यामुळं तिथून पुढचं 82ला माझे वडील आदरणीय पांडुरंगदादा शेळके, त्यांचे सर्व सहकारी, जे जुनी जाणकार मंडळी होती, त्यांनी तो कारखाना अशा अवस्थेतून परत वैभवाकडे नेण्यासाठी जेवढं कष्ट घेतलं, आणि तो माझ्या अंदाजानं आम्हाला 90-95 पासून आम्हाला थोडं समजायला लागलं. तेव्हा बी माझे वडील तिथं व्हाईस चेअरमन होतेच. आणि त्या काळामध्ये कारखान्याची भरभराटी अशी होती की भीमा कारखाना म्हणजे एक, तिथं समजा एखादा कामगार जरी नोकरी लागला तर त्याचं लग्न 100% त्याला मुली द्यायचं सुद्धा एक अट्टास असायचा. एक बँकेत नोकरी लागली असं त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे इतकं त्या कारखान्याची क्रेज मोठी होती. अशा पद्धतीने त्याचं वैभव वाढत गेलं आणि तो काळ म्हणजे सोन्याचा धूर असल्यासारखा. जिथं ऊस शेतात आहे तरीसुद्धा कारखान्यावर गेलं की आपल्याला 2 रुपये ॲडव्हान्स मिळतोय असं एक शेतकऱ्याला वाटणारं एक बँकेपेक्षा मोठा विश्वस्त ठिकाण. 10ला सत्तांतर झालं आणि तिथून काय जो पहिला उर्वरित काय त्यांचं जे शिल्लक बॅलन्स होता त्याच्यावरती काय 2, 4, 6 महिने, वर्षभर मला वाटतं तो कारखाना व्यवस्थित चालला. आणि तिथून ज्या पुढच्या अवस्था अशी आहे की आता ऊस गेला तरीसुद्धा बिल तर लांबच राहिलं, पण तिथल्या विश्वस्तांची किंवा चेअरमन साहेबांची भेटच होत नाही असं लोकांचं सांगण्यात येतं. आणि वस्तुस्थिती आहे असं मला वाटतंय. तुम्ही जो काळ सांगितलात की 80 पासून 2010 पर्यंतच्या काळामध्ये या कारखान्यामधून पूर्वीची अडचण दूर करून हा कारखाना पुन्हा ऊर्जित अवस्थेत आला, आणि ज्यावेळीपासून सत्तांतर झालं आणि थेट बोलायचं झालं तर महाडिक मंडळी ज्यावेळी त्या कारखान्याचे कारभारी झाले त्यावेळेपासून कारखान्यामध्ये अधोगतीला सुरुवात झाली. कुठलाही उद्योग किंवा कुठलीही संस्था अडचणीत यायला काही परिस्थिती निर्माण होते किंवा काही त्याला कारणं असतात. आता साखर कारखान्याचंच उदाहरण घेतलं तर साखर कारखाना एखादा अडचणीत कधी येऊ शकतो की त्या कारखान्याला लागणारा कच्चा मालच त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध होत नाही. मग भीमा सहकारी साखर कारखाना अडचणीत येण्यासाठी अशी काही परिस्थिती निर्माण झाली का महाडिक सत्तेत आल्यानंतर की कारखान्याकडं ऊसच मिळत नव्हता म्हणून कारखाना अडचणीत आला? साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रामध्ये एवढा सदन असणारा कारखाना हा भीमा कारखाना. टोटल बैलगाडी एरिया माझ्या अंदाजानं 11च्या आत कधी रिकव्हरी आली नाही. आणि इतकं 1 ते 2-5 किलोमीटरवरतीच कार्यक्षेत्र असणारा अतिशय सदन कारखाना.
7 लाख गाळप व्हायचं भीमा कारखान्याचं आणि त्यावेळेला चेअरमन व्हाईस चेअरमन ती बॉडी विश्वस्त बॉडी ऊस घ्या म्हणून दुसऱ्या कारखान्याला ऊस पाठवायचे आणि विनंती करायची आणि त्याचं बिल हे विश्वस्त बॉडी शेतकऱ्याला देऊन टाकायची. आताची परिस्थिती अशी आहे की साहेब मल्टीस्टेट करण्याच्या मागचा त्यांचा उद्देश त्यांनी सांगितलं की त्या निकषामध्ये माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की बहुराज्य करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्याला ऊस कमी पडतोय. 7 लाख टन ऊस गाळणारा कारखाना ह्यावेळेस 72,000 टन कारखान्यानं ऊस गाळप केलेला आहे. मला असं म्हणायचं आहे की मग समजा तुम्ही 9 लाख ऊस गाळप केला आहे आणि तुम्हाला आणखी 3 लाख टन ऊस गाळप करायला कमी पडतोय, त्यावेळेला आम्ही सुद्धा तिथं उत्स्फूर्तेनं म्हणू शकतो की नाही तुम्ही बहुउद्देशीय करा. परंतु त्याची क्षमता 2,500ची होती, त्यावेळेला 7 लाख टन ऊस गाळप झाला आहे. तर मग 5,000ची केली तर 14 लाख व्हायला पाहिजे. तर मग 72,000 टनच ऊस तुम्ही यावेळेस गाळप केला आहे. गेल्या वर्षी मला वाटतं काहीतरी 1,60,000 केला आहे. मग हे तफावत आपल्या मिसमॅनेजमेंटची म्हणायची का शेतकऱ्याची. तिथं आज ऊस घालत असताना 50 वेळा शेतकरी विचार करतोय. इतकी दुरावस्था तिथली परिस्थिती अशी आहे साहेब. कुठलाही सहकारी उद्योग असो, सहकारी संस्था असो, त्यामध्ये सभासद हे सुप्रीम असतात आणि त्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्या संस्थेच्या कारभाराची सभासदांकडून विश्लेषण होतं. आपल्या ग्रामीण शब्दात म्हणायचं झालं तर चिरफाड होते. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये सहकारातली लोकशाही या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये असेल किंवा दैनंदिन कामकाजामध्ये अस्तित्वात होती का आणि सध्या आहे का? साहेब खरी परिस्थिती अशी आहे की लोकांना पूर्वीच्या विश्वस्ताबद्दल काय वाटलं मला माहीत नाही, परंतु मराठी भाषेमध्ये एक चांगलं म्हण आहे, सासूसाठी वाटणी झाली आणि सासूच वाटणीत आली, असं मन इथं लागू पडतंय. असंच एक बोर्डामध्ये विषय झाला की बाबा प्रत्येक वेळी आपल्याला त्रास करतात, क्रॉस करतात. तर त्यावेळेस माझे आदरणीय कैलासवासी पांडुरंगदादा शेळके यांनी सांगितलं की माडी तर सोडाच, पण माडी गटाचा एकही सभासद कॅन्सल होणार नाही. त्याला कारण असं आहे की सभासद हा त्या संस्थेचा मालक असतो अशी समजणारी बॉडी. परंतु आजच्या परिस्थितीनुसार एकाही डायरेक्टरला हे मल्टीस्टेट करताना साधी पुसट ही कल्पना नाही. तर इथं सभासदाचा विषय येतो कुठं? सभासदाला तर ह्यातलं गचं माहीत नाही, जिथं डायरेक्टरलाच माहीत नाही. आदरणीय आमचे व्हाईस चेअरमन आता आम्ही मिळून काम करतोय, माझ्यासोबत आहेत, आजी माझे डायरेक्टर आहेत, आणखी सगळे डायरेक्टर आमच्या संपर्कात आहेत, वेळेची वाट बघतायत, तुम्हाला तेही सांगतो. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की सगळ्याला अंधारात ठेवून, सगळ्या बोगस मिटिंग दाखवून, कोणालाच कसली माहिती नाही. दुसरा मुद्दा ह्यांचा आणखी एक मोठा गालफंडा आहे की जवळजवळ फाउंडेशन सभासदमधले 70% सभासद यांनी उडवलं. ज्या लोकांनी सोसायट्या काढल्या होत्या त्याचे 5-5 हजार शेअर 25-25 हजार रुपये भरलेत. कुठं तर एक छोटा बेस लावायचा, 3 वर्ष ऊस झाला पाहिजे. आता ऊसाची नोंद घ्यायला गेलं तर चिटबाई नोंद घेत नाही, चिटबाईनं नोंद घेतली तर ही ऊस नेत नाहीत. त्यांना जर वाटलं भविष्यकाळामध्ये की हा माणूस कारखान्याच्या दृष्टीनं उभा राहण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला तिथूनच नियोजन चालू करतात. हे जे षडयंत्र आहे, हे जे आकस्मिक बुद्धीचं किंवा संकुचित बुद्धीचं राजकारण आहे ते मी पहिल्यांदा ह्या कुटुंबाकडनं बघतोय. पूर्वी पण मी माझ्या वडिलांच्या बाबतीमध्ये काम बघितलं, ज्यांनी काय परिचारक असतील किंवा आणखी इकडं पाटील साहेब म्हणून आमचे सगळ्या लोकांनी ज्या कारखानदारी चालवली त्यावेळेला सुद्धा त्यांनी ठरवलं असतं तर महाडी कुटुंब 100% त्यावेळेला त्यांनी उडवलं असतं, म्हणजे बाद केलं असतं. परंतु ह्याचा अर्थ मी त्यांचं समर्थन करतोय किंवा मी कोणाबद्दल बोलतोय असं लावण्यापेक्षा एखाद्या कामाचं चांगलं कौतुक सगळं एखाद्यानं केलं तर आपल्याला ते मान्य करावं लागेल. मल्टीस्टेटच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये अजूनही गैरसमज आहेत. काही म्हणतात मल्टीस्टेट अजून व्हायचं आहे, काय म्हणतात झाला आहे, पण तो चुकीच्या पद्धतीनं करून घेतला आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? आता हे जे काय सगळ्यात मोठं मला एक आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की आत्तापर्यंत 2010 पासून त्यांनी 2024 पर्यंत
आम्ही कधीही मल्टीस्टेट कारखाना करणार नाही असं वारंवार प्रत्येक सभेत सांगितलं. लोकांना तेवढे विश्वासार्हतेने त्यांनी पटवून सांगितलं. परंतु इथल्याही लोकांना आजपर्यंत मी तुम्हाला मग बोलत सांगितले, डायरेक्टर लोकांना सुद्धा आणखी विश्वास बसत नाही की हा कारखाना मल्टीस्टेट ही करतील म्हणून. परंतु आज ते सर्टिफिकेट आमच्याजवळ आलेलं आहे. त्याने तो कारखाना मल्टीस्टेट केलेला आहे. त्याच्यासाठी मी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या आणखी सुद्धा ते एवढ्यापर्यंत स्टेटमेंट देतील की हा उद्याही कारखाना सभासदाच्याच मालकीचा आहे. असं आश्चर्यजनक एखादं वक्तव्य करायला सुद्धा ही कुटुंब मागे पुढं बघेल असं मला वाटत नाही. इतकं लबाड काम त्यांनी करायला नाही पाहिजे. परंतु त्यांच्याबद्दलची माहिती मला इकडं कमी आहे. आता कोल्हापूर भागात मला कधीतरी येऊन ती चौकशी करावी लागेल. शित्त तरी लोकांना आत्ता सभासदांना शेतकऱ्याला हे पटायला लागले. कालपर्यंत आम्ही सांगत होतो की बाबा हे असं झालं, त्यावेळेस आमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. ज्या वेळेला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली आणि लोकांना आता सत्य बाहेर आले, त्यावेळेला जन आक्रोशाचा बांध अक्षरशः फुटून गेलेला आहे. थोडंसं आपण यातल्या टेक्निकल मुद्द्याकडे येऊयात की सर्वसामान्य सभासदांना कदाचित याची कल्पना नसेल की आत्ता जसं तुम्ही सांगितलं की ऑलरेडी मल्टीस्टेटचं सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेलं आहे. परंतु एखादा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट होण्यासाठी त्यानं ज्या पूर्तता करायला पाहिजे त्या कारखान्यानं, त्या भीमा सहकारी साखर कारखाना त्या पूर्तता करू शकतोय का? आणि त्यातल्या कुठल्या मुद्द्यांकडे तुम्ही न्यायालयाचं लक्ष वेधले? साहेब, आता सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती अशी आहे की जनरल मिटिंग त्यांनी घ्यायला पाहिजे होती. आत्तापर्यंत 2010 पासून 2018पर्यंत टेंटेटिव्ह अहवाल काढलेले आहेत. त्याच्यानंतर साहेब अहवालसुद्धा काढलेला नाही. त्यांचं जे काय 23 ताळेबंद आहे किंवा त्या गोष्टी करायला पाहिजे त्या ते कुठंही नाही. आणि आमच्याकडचा एक भाग असा आहे साहेब, मोहोळ तालुका, पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुका, एखाद्या गोष्टीवर प्रामाणिकपणानं विश्वास ठेवला तर ते लोक मांडीवर मुंडकं ठेवून काम करतात आणि ते मुंडकं कापायचं काम ही नेते मंडळी करतात. ही ह्या माध्यमातून 100% दिसून आले. आजपर्यंत आत्ताच्या क्षणाला सुद्धा उद्यासुद्धा ते स्टेटमेंट देतील की कारखाना ही मल्टीस्टेट झालाच नाही. आणि आमच्याकडच्या लोकांना इतकं लबाड माहीत नाही. आमच्याकडची लोक अशी आहेत की एखाद्याला सांगितलं की चल तुला मी पुण्यात सोडतो, तर त्याने आम्ही नक्की पुणे बघितलेलं नाही आणि हे आम्हाला यवतलाच सोडते ती, ही पुणे म्हणून सांगते ती. अशी परिस्थिती ह्या लोकांनी केलेली आहे. आत्ता कारखान्याचं जे काय मिसमॅनेजमेंट चालू आहे त्यांना कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक मंडळ जबाबदार राहीलच. पण मगाशी तुम्ही एकदा उल्लेख केला की आत्ताच्या संचालकांना चेअरमन आणि त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे वडील खासदार असतील, हे विश्वासातच घेत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळामध्ये नेमकी काय अस्वस्थता आहे? साहेब, खरी परिस्थिती अशी आहे की भीमा परिवाराचा एक गट, तिथं परिस्थिती अशी निर्माण झाली होती की हा गट दुसरीकडं जायला तयार नाही की बाबा जेणेकरून पूर्वीचे नेतृत्व कोणा आदरणीय पाटील साहेब असतील, आदरणीय पंत साहेब असतील, मग आता जायचं कोणाकडं? दुसरा माणूस नाही, जिव्हाळ्याचा माणूस नाही आणि हे आपल्याला एक्सेप्ट करणार का? ह्या संभ्रमातच असल्यामुळे 10 वर्ष 12 वर्ष मोठी घुटमळ ह्यांची झालेली आहे. परंतु आता 100% आम्ही आणि आदरणीय व्हाईस चेअरमन असं काही ठराविक लोकांनी बसून एक निर्णय घेतला की बाबा लोकांना न्याय द्यायसाठी आपण कुठंतरी 4 लोक एकत्रित येऊ. ऑटोमॅटिक इतकी उत्स्फूर्तता आहे आणि लोकांमध्ये इतकी जनजागरूकता झाली आहे की तुम्ही मला एक प्रश्न विचारला की न्यायालयामध्ये काय काय. न्यायालयामध्ये 11 मुद्दे आहेत. ह्या 11च्या मुद्द्यामध्ये व्हाईस चेअरमन आणि बॉडीची सगळ्या पूर्वीच्या जे मासिक मिटिंगच्या सह्या आहेत त्या सह्या त्यांनी तिथं वापरलेत. तुम्ही जाऊन प्रत्येक डायरेक्टरला प्रामाणिकपणानं विचारावं की तुम्ही जनरल मिटिंग घेतली का, तुम्ही मल्टीस्टेट करत असताना आपण एक मान्यता दिली का? तुम्हाला एकही म्हणणार नाही, एकही. आणि मी तुम्हाला खात्रीशीर का सांगतो, 100% आमचा डायरेक्टर असेल, सभासद असेल, नक्की लाचार कोणी नाही, स्वाभिमानी. परंतु पर्याय नसल्या कारणानं, समोर कोणी नेतृत्व नसल्या कारणानं चला बाबा ह्यांना तरी सोडून आपण कुठं जायचं म्हणून राहिलेला काय ठराविक एक 6-7 डायरेक्टर तिथं असतील. पण भविष्यात मला त्यांच्याकडनं सुद्धा 100% त्यांची खात्री आहे ती 1-2-3 कुटुंबातली त्यांच्या लोक सुली तर ही डायरेक्टर विधेयक कामासाठी 100% आमच्याबरोबर येणार. इतकी 100% तुम्हाला ह्या माध्यमातून मी खात्री देतो. दुसरा विषय असा आहे की
आम्ही माननीय उच्च न्यायालयाला सर्व बाबी 11च्या 11 निकषामध्ये आम्ही त्यांना आणून दिलेले आहेत. त्यांच्या निदर्शनाला आमच्या वकील साहेबांनी निदर्शनाला आणून दिलेले आहेत. चौधरी साहेबांनी त्यांनी सांगितलं की बाबा पहिला तुमचा निकष मेन म्हणजे असा आहे की तुम्ही कुठली देणी नाही ठेवली पाहिजे. तर पहिल्यांदा महत्त्वाचा विषय असा आहे की 252 कोटी रुपये तुम्ही गव्हर्नमेंटकडे घेतले आहेत, 477 कोटी MSC बँकेकडनं घेतले आहेत आणि ह्यातला 1 रुपया दिला नाही. फक्त हमीपत्र दिलेत, सत्तेचा गैरवापर केला आहे आणि त्याच्यावर त्यांनी हे सगळं खेचून आणलं. परंतु सत्य सत्य असतं. भगवान के घर में देर है अंधेर नाही, अशा उक्तीप्रमाणे तुमचं कितीही सत्य किंवा कोंबडा कितीही झाकला तरी पाठ 100% ओरडणार आहे. अशाप्रमाणे हे जनजागृती इतकी झाली की लोकांना, आमच्या इकडच्या लोकांना आत्ता माहीत व्हायला लागले. नक्कीच आम्ही मीडियाला कमी पडतोय. त्याचं पण कारण आहे की आमचं म्हणणं असं आहे की 24 कॅरेट सोनं उकंडरच्या कडेला पडलं तरी ती 1 लाख रुपयेच तोळा आहे. शोरूममध्ये ठेवलं तरी 1 लाख रुपयेच तोळा आहे. आमची सत्यता, आमची वस्तुस्थिती, आमची तळमळ ही लोकांपर्यंत पोचल आणि लोक ते स्वीकारतील असा आमचा विश्वास आहे. खरं तर आत्ता जी तुम्ही ही लढाई उभी केली आहे ती तुम्हाला 2 पातळ्यांवरती आता लढावी लागणार आहे. आत्ता जे कारखान्याचे कामगार आहेत, कारखान्याला ऊस पाठवलेले शेतकरी आहेत, ते आर्थिक अडचणीमध्ये आहेत. त्या दोघांनाही पैशाची गरज आहे, पण कारखान्याची आत्ता अवस्था अशी नाही आहे की ते पैसे देऊ शकतील. दुसरीकडं आत्ताचं जे संकट आहे ते भविष्यातलं कायमस्वरूपी संकट होण्याची जी अवस्था आहे मल्टीस्टेट, तो लढा उभा करून तुम्हाला मल्टीस्टेट होण्यापासून कारखाना वाचवायचा आहे. या दोन्ही लढायांमध्ये आता तुम्ही असाल किंवा आत्ता त्यांच्यासोबत असणारे संचालक त्यांना सभासदांचं हित जपण्यासाठी म्हणून तुमच्यासोबत येतील, त्यावेळी तुम्ही या दोन्ही लढाया कशा पुढे घेऊन जाणार आहात? हे बघा, आत्तापर्यंत परिस्थिती साहेब अशा पद्धतीने निर्माण होती की एखाद्या कलेक्टरचा मुलगा UPSCची परीक्षा देत असेल तर तो कलेक्टर झाला आणि एखाद्या गरिबाचं लेकरू कलेक्टर म्हणून गाडीत बसून आल्यावरच त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. ही परिस्थिती सध्या सभासदांनी, कामगारांनी बाजूला ठेवली. बरीच अशी उदाहरणं आहेत की सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आमदार दिलेले आहेत, खासदार दिलेले आहेत. आता हे काळ बदललेला आहे. 100% शेतकऱ्याच्या, आता हे खरं तर आम्ही हे व्यवसाय आमच्या व्यवसायामध्ये आम्ही होतो, राजकारणापासून बरंच अलिप्त होतो, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की लोकांना वाली किंवा कुठल्याही पद्धतीचं ठोस नेतृत्व नसल्या कारणानं आणि लोकांचे विश्वासार्हता संपले नेत्यांबद्दलची. त्या निमित्तानं आता परिस्थिती अशी निर्माण झाली की आज आमच्याबरोबर जे डायरेक्टर आहेत, सभासद आहेत, त्याने आम्हाला सांगितलं की आदरणीय शेळकेदादा, आतापर्यंत आमच्या वडिलांनी 25 वर्षे 100 रुपयाचं खातं नाही कुठल्या बँकेत, इतकं निस्वार्थी काम केलेलं आहे. तो वारसा फार मोठा आहे मला. त्याच्यानंतरचं ज्या वेळेला पुढचं कारखानदारी ज्या वेळेला चालवायची आहे त्यावेळेला आत्ता इतकी मोठी, ज्या वेळेला तुम्ही मोठ्यांच्या हातात सत्ता दिल्या त्यावेळेला त्या अवस्था बी लोकांनी बघितल्या. त्या कदाचित सभासद आणि शेतकरी कामगार वर्ग म्हणाल की चला एक वेळा एका शेतकऱ्याच्या पोराला आपण देऊन तर बघू, संपलेला कारखाना असाही संपला आहे तसाही संपला आहे. एक तर हा राजवाडा बनवल, नाहीतर आज तर राजवाड्याचं खेंडार झालेलंच आहे. हा पण माझ्यासाठी मोठा विश्वासार्हतेचा विषय, ज्यामध्ये आपण सगळ्याला सोबत घेऊन उद्याचे तिथं नवीन नवीन जे उपक्रम राबवायचे आहेत. आता ज्यांनी सत्ता सध्या आले की काही मुद्दे त्यांनी आणलेले होते की निश्चितपणानं काय तिथं दवाखाना करू किंवा आणखी काय कॉलनी बांधू किंवा आणखी काय दूध डेऱ्या करू, जे काय आम्हीच दाखवली होती. कदाचित ती त्यांच्या हातात नसतील, घडलं नसेल, ते आमच्या नशिबातनं झालं तर ते आमच्यासाठी मोठंच काम आहे. नाहीतर आज तो कारखाना संपतच आलेला आहे. संपत आलेला आहे म्हणण्यापेक्षा संपलेला आहे. तो पुनर्जीवित करून, पुनर्ऊर्जित आणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्याच्या सहकार्यानं आपल्याला ते काम कसं करता येईल, आपण सगळ्याशी संवाद करून, आपण एकटं निर्णय घेणार नाही. आज जे हुकुमशाहीनं कारखाना चालवतात ते आमच्याकडनं कधी होणार नाही. आम्ही मांडीला मांडी लावून बसणारी माणसं आहे आणि मग एका संवादाने, विचाराने कुठलंही छोटं काम मोठं रूपांतर व्हायला अडचण राहत नसते. आत्ताच्या स्थितीमध्ये सभासदांपर्यंत, कामगारांपर्यंत त्यांच्यामध्ये कारखान्याच्या ऊर्जित अवस्थेबद्दल आणि मल्टीस्टेट विरुद्धच्या न्यायालयीन लढाईच्याबद्दल
एक विश्वास निर्माण करण्याच्या उद्देशानं तुम्ही काय आवाहन कराल? मी एवढंच सांगन सर्व सभासदांना, शेतकरी बांधवांना, जे काही आजी माझी डायरेक्टर आहेत, तुम्ही श्रीकृष्णाचं सगळ्यात मोठं वाक्य आहे, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही. ह्या उक्तीप्रमाणे तुम्ही जर काम केलं सगळ्यांनी, जसं तुम्हाला कारखाना कोणाला तर द्यायची ताकद तुमच्या मतात आहे आणि तिथे जाऊन ते कारखाना चालवत नाहीत, जे कारखान्यावर आपणच तिथं जाऊन कुठंतरी चुकीच्या मार्गातनं त्यांचं ऐकून घ्यायचं, त्याच्यापेक्षा निश्चितपणानं तुम्ही जागृत व्हा. तुमच्या दिलेल्या विश्वासाला, आदरणीय शेळकेदादाच्या पाठीमागच्या 25 वर्षाच्या कामाला मी ह्या निमित्तानं तुम्हाला एवढी ग्वाही देतो की तुमचा कारखाना 2-5 वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणानं पुनरावस्थेत यायला हरकत नाही, असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. आणि तुम्ही 100% मजबूत राहा. बाकी सगळं तुमच्या जीवावर, तुमच्या विश्वासावर कुठलीही लढाई मी लढायला कमी पडणार नाही, इतकं निश्चित तुम्हाला या माध्यमातून आव्हान करतो. तुमचं सहकार्य हेच आमची ताकद असणार आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून जसा कारखाना पूर्वीच्या काळात होता, हे दिवस यायला सुद्धा खूप दिवस लागणार नाहीत, परंतु तुमच्या सगळ्याचं सहकार्य आणि साथ महत्त्वाचे आहे. धन्यवाद. तर हे होते समाधानदादा शेळके. भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये आज जी काही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे आर्थिक पातळीवरती, त्या परिस्थितीतून हा कारखाना बाहेर काढण्याबरोबरच हा कारखाना मल्टीस्टेट होऊन तो खाजगी मालकीचा होऊ नये यासाठी त्यांनी जो लढा उभा केला आहे, त्या अनुषंगानं त्यांच्याशी विविध मुद्द्यांवरती आपण बोललो. आज राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे या कारखान्याचे चेअरमन आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील या कारखान्यानं नुकत्याच संपलेल्या गळीत हंगामामध्ये केवळ 70,000 टनाच्या आसपास या कारखान्याचं गाळप केलं आहे आणि हा कारखाना आत्ता ऊस पाहिजे म्हणून मल्टीस्टेट केला जातो आहे असं सभासदांना सांगितलं जातं आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या 52 गावांमधल्या सभासद, त्या कारखान्याशी संबंधित अनेक स्टेकहोल्डर, मग ते कामगार असतील, तिथं वेगवेगळ्या माध्यमातून पुरवठा करणारे पुरवठादार असतील, ठेकेदार असतील, अशा सगळ्यांचं भवितव्य पणाला लागलेलं आहे. या परिस्थितीमध्ये समाधानदादा शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जो न्यायालयीन लढा उभा केला आहे, त्याचबरोबर समांतर पद्धतीनं सभासदांमध्ये रस्त्यावरची लढाई उभा करण्याच्या उद्देशानं तो जो प्रयत्न करत आहेत, ते प्रयत्न सभासद आणि कामगारांच्या हिताचेच आहेत आणि भविष्यात या सगळ्या एकजुटीतून हा कारखाना आर्थिक अरिष्टातून बाहेर पडेल अशी अपेक्षा करूयात आणि थांबूयात. एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे, कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह. कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियमवर स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज बालगोपाल तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर शारंग चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. आज सायंकाळी श्री शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. सामन्याच्या पूर्वार्धात शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू दर्शन पाटीलच्या कॉर्नर पासवर करण चव्हाण बंद्रे यानं 31व्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या पूर्वार्धात ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाकडून दर्शन पाटील, राज अली, सुयश हांडे, योगेश कदम यांनी केलेल्या चढाया समन्वयाअभावी फोल ठरल्या. 43व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाकडून झालेल्या चढाईमध्ये राज अली यानं दिलेल्या पासवर सिद्धेश साळोखे यानं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. प्रॅक्टिसकडून रजत जाधव, साहिल डाकवे, सूरज जाधव, अक्षय सरनाईक, सागर चिले यांनी गोल नोंदवण्याचे प्रयत्न केले, परंतु शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक जिगर राठोड यानं त्यांचे प्रयत्न असफल ठरवले. प्रॅक्टिसच्या खेळाडूंना या सामन्यामध्ये एकही गोल नोंदवता आला नाही. शिवाजी तरुण मंडळानं 2-0 अशा गोलफरकानं हा सामना जिंकत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केलाय. शिवाजी तरुण मंडळाचा गोलरक्षक जिगर राठोड सामनावीरचा मानकरी ठरला, तर प्रॅक्टिसचा शाहिद महालकारी
हा लढवय्या खेळाडू ठरला. दरम्यान आज सकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ अशी लढत झाली. यामध्ये बालगोपाल तालीम मंडळानं 4-0 अशा मोठ्या गोल फरकानं विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केलाय. या स्पर्धेमध्ये उद्या सकाळी 7:30 वाजता संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब आणि सायंकाळी 4 वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अशा लढती होणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिरोळ तालुक्यात टाकवडेमध्ये शिवप्रेमींनी विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. प्रशासनानं पुतळा हटवल्यामुळे गावात तणावाचं वातावरण. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन न मिळालेल्या कोल्हापुरातील काही महिलांनी गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय. ई-KYC न झाल्यानं काही महिलांना पेन्शन मिळत नसल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. इचलकरंजीतील IGM रुग्णालयातला विविध गुणदर्शन कार्यक्रम चर्चेत. अतिदक्षता विभागाजवळच्याच हॉलमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावत बेजबाबदारपणाचं दर्शन. RPI आठवले गटाच्या मातंग समाज न्याय हक्क परिषदेला समाज बांधवांनी उपस्थित राहू नये, मातंग समाजाच्या जिल्ह्यातील नेत्यांचं आवाहन. आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवत रयतेकडून अभिवादन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S-News कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.